मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सातारा जिल्ह्यामध्ये 7 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीचा मतदानाची प्रक्रिया जी आहे ती 2 डिसेंबरला पार पडली आणि यानंतर आता ज्या EVM मशीन ज्या आहेत त्या साताऱ्यातील MIDC परिसरातील एका गोदाममध्ये म्हणजेच स्ट्रॉंग रूम जी बनवण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। खरं तर नागपूर खंडपीठाचा जो निर्णय देण्यात आला त्यानंतर 21 डिसेंबरला या मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। त्यामुळं जवळपास 20 दिवसांच्या ह्या कालावधीसाठी या ठिकाणी ही जी स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेली आहे या ठिकाणी ह्या सर्व EVM मशीन ज्या आहेत त्या आता ठेवण्यात आलेल्या आहेत। खरं तर आता पाहिलं तर आपण या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मोठा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा लावण्यात आलेला आहे। याबरोबरच सुरक्षेच्या दृष्टीनं या परिसरात या गोदामाच्या चारही बाजूला CCTV कॅमेऱ्यांची देखील व्यवस्था पूर्णपणे लावण्यात आलेली आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी म्हणून या ठिकाणी हा CCTVचा पण या परिसरात लावण्यात आलेले आहेत। याबरोबरच साताऱ्यातील सह इतर ज्या नगरपालिका ज्या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडली या ठिकाणीच एक वेगवेगळ्या स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी देखील CCTV आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। याबरोबरच जिल्हा प्रशासनाचा अधिकारी देखील दर 8 तासाला या परिसरात पाहणी करत आहे। त्यामुळं कोणताही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष अशी काळजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे TV9 मराठी सातारा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।